छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची सकाळपासूनच गर्दी आहे। 12 ज्योतिर्लिंगात महत्त्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी रात्रीपासूनच तोबा गर्दी केली। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय हर हर महादेवचा गजर होतोय आणि गाभाऱ्यामध्ये भक्तांची रीग लागलेली आहे शंभो शंकराच्या दर्शनाकरता। लागूजी श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल भाविकांची सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर 12वे ज्योतिर्लिंग आहे, कारण तुम्ही जेवढेही ज्योतिर्लिंगाचं दर्शन कराल मात्र घृष्णेश्वराचं दर्शन केलं नाही तर तुमची यात्रा जी आहे ती ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होत नाही। त्यामुळे ही यात्रा जी आहे तेवढीच महत्वाची असते। आपण जर पाहताय तर भाविक जे आहेत ते दूरदूरून येतात। या ठिकाणी मंदिरात जर दर्शन घ्यायचं असेल तर नागरिकांना स्वतःचा जो शर्ट आहे तो काढावा लागतो, कमरेचा बेल्टही काढावा लागतो आणि त्यानंतर या ठिकाणी दर्शन होतं अशी। आणि हे जे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि दर्शनासाठी दूर दूरून भाविक भक्त जे असतात ते या ठिकाणी येतात। विविध राज्यभरातून येतात। एवढंच काय तर काही देशांमधून सुद्धा भाविक भक्त जे आहे ते या ठिकाणी दर्शनाला येताना आपण पाहू शकतो। आपण जर पुढे पाहिलं तर आपण या ठिकाणी दिसतंय की ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये सुद्धा भाविकांची भक्तांची मोठी गर्दी आहे आणि या परिसरामध्ये पहाटेपासूनच नागरिकांनी आणि भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। दर्शन घडावं यासाठी पहाटेपासूनच काही जणांनी पायी वारी सुद्धा केली, म्हणजे पायी दर्शनासाठी सकाळपासूनच निघालेले आहेत। त्यामुळे एक मोठा उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये भक्तांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो दर्शनासाठी। अगदी तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।